गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे जत-सांगोला महामार्गावर ग्रामस्थांनी 4 ते 5 तास रास्ता रोको केला होता। यामुळे वाहतुकीची प्रचंड प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती। या प्रसंगी विभागीय शाखा अभियंता माननीय परीक्षित गायकवाड यांनी सर्व आंदोलकांना शांत केले आणि त्वरित ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्या या शिष्टाईनंतर हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले असून त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। जत तालुक्यातील शेगाव येथील रस्त्याचं काम गेल्या 2-2.5 वर्षापासून ठेकेदारांच्या संत कारभारामुळे रखडलं होतं। रस्ता आणि माणूस यांचं जवळचं नातं निर्माण झाल्यामुळे रस्ते रक्तवाहिन्या म्हणून ओळखल्या जात असल्याने ग्रामस्थांनी या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा प्रांत अधिकारी आणि महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदनं दिली, परंतु सरकारी कामांनी 6 महिने थांब या नियमाप्रमाणे महामार्ग अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा निर्णय दिला। शेगाव जवळील महामार्गावरील पूल आणि रस्ता गेल्या 3 वर्षापासून जमिनी अधिग्रहण करून सुद्धा ठेकेदार करत नसल्यानं 5 जणांचा जीव गेल्याला कोण जबाबदार असा प्रश्न विचारत वारंवार निवेदन देऊन दुर्लक्ष केल्यानं अखेर या भागातील ग्रामस्थांनी हा रस्ता तब्बल 4-5 दिवस रोखून धरलाय। यानंतर या भागातील खासदार संजय पाटील आणि आमदार विक्रम सावंत यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून प्रश्नांचं गांभीर्य सांगितलं। याचवेळी ताबडतोब या ठिकाणी विभागीय शाखा अभियंता परीस गायकवाड यांनी ग्रामस्थांची आणि आंदोलकांची या रस्त्याच्या संदर्भात अतिशय आपुलकीनं आणि जिव्हाळ्यानं तोडगा काढत हा रस्ता आजच्यापासून कामाला सुरू करतो असं आश्वासन देऊन अभिवचन दिल्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेलं रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांनी तब्बल 5 तासानंतर मागे घेतलं। परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानं पोलिसांनी आंदोलन यांच्यात बाचाबाची होत असताना अगदी योग्य वेळी शाखा अभियंता परीस गायकवाड यांनी ग्रामस्थ आणि ठेकेदार यांच्यामध्ये असणारी टोकाची भूमिका आपल्या बुद्धिचातुर्यानं मिटवली। या रस्त्याच्या संदर्भामध्ये असणारं वास्तव आणि अडचणी या संदर्भात ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद गायकवाड यांनी साधल्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड मोठ्या प्रमाणात तापलेलं आणि स्फोटक होऊ लागलेलं आंदोलन शांत करून दाखवलं। वास्तविक पाहता एकाच्या हातात आग असेल तर दुसऱ्यानं पाण्याची भूमिका घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे संत आणि शांत स्वभाव असणाऱ्या शाखा अभियंता परीस गायकवाड यांच्याकडे असणाऱ्या ज्ञान आणि माणसं जोडण्याच्या कलेमुळे पेटलेलं आंदोलन शांत झालं। ज्या रस्त्यासाठी ग्रामस्थ पेटले होते तो रस्ता ताबडतोब सुरू करतो असं अभिवचन दिल्यामुळे शेगाव परिसरातील आंदोलक दत्ता निकम, लक्ष्मण बोराडे, रवी पाटील, हरी शिंदे, गुंडा माने आणि सुनील निकम यांच्यासह सर्व उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी परीस गायकवाड यांचं कौतुक केलं। स्फोटक आणि तापलेलं वातावरण आपल्या बुद्धी कौशल्यातून ताबडतोब शांत झाल्यामुळे परिसरातील वाहन चालक आणि मालक संघटनेतून सुद्धा गायकवाड यांच्या अभिनव कौशल्याचं कौतुक होतंय। या विशेष बातमीचं वार्तांकन केलं होतं विशेष प्रतिनिधी दादासाहेब निळ यांनी।